संजय राऊतांनी गुवाहाटीला येण्याची तयारी केली होती, मात्र माझ्यासह सर्व आमदारांनी राऊतांना विरोध केला। शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा गौप्यस्फोट। अजितदादांनी राज्याचं सारथ्य करावं, पांडुरंगाच्या मर्जीनंच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार, आमदार अमोल मिटकरींचा मोठा दावा। तेजस्वी घोसाळकरांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, पक्षाची निष्ठा कायम असल्याचं तेजस्वी घोसाळकरांनी केलं स्पष्ट। अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरल्यानं आईनं पोटच्या 2 लेकरांना संपवलं, रसगुल्ल्यामध्ये विष टाकत मुलांना खायला दिलं, उत्तर प्रदेशाच्या मुझफ्फरनगरमधील धक्कादायक घटना। अपहरण झालेल्या बिल्डरची फिल्मी स्टाईलनं सुटका, प्रसंगवधान राखत कारमधून उडी मारून सुटका, छत्रपती संभाजीनगरमधील घटना। निवडणुकीचं फुटेज आता 45 दिवसांमध्ये नष्ट करणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांना आदेश, फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं निर्णय। ज्यांच्याकडून उत्तर हवं आहे तेच पुरावे मिटवत आहेत, याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग आहे, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। इराण आणि इस्रायलमधील तणाव आणखीन वाढला, इस्रायलच्या गृह मंत्रालयाची इमारत इराणनं उडवली, इस्रायलकडून पुन्हा इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी तळांना लक्ष्य। इस्रायल इराण युद्धासंदर्भात भारताचं मौन चिंताजनक, भारतानं आता स्पष्टपणे बोललं पाहिजे, भारताच्या भूमिकेवर सोनिया गांधींची जोरदार टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।